तर माझं नाव निहिरा नितीन नाईक, मी विद्याप्रबोधिनी इथून आलेली आहे आणि दशावतार आहे याबद्दल मला जाणून घ्यायची खूप इच्छा आहे, त्यामुळे मी तुमच्याशी संवाद साधणार आहे। तर सर्वात आधी तुमचं नाव, तुमचा परिचय करून द्या। नमस्कार, माझं नाव दादाराणे कोनसकर, सावंतवाडी तालुक्यात कोणशी हा माझं गाव आहे आणि या दशावतारी क्षेत्रामध्ये मी गेली 33 वर्ष काम करतोय। आता हे 34वे लागलेलं आहे। माझ्या 3 पिढ्या दशावतारात, आजोबा दशावतारात होते, वडील दशावतारमध्ये होते, काका दशावतारमध्ये होते, मी दशावतारात आहे, माझा लहान भाऊ उदय राणे कोनसकर आपण सध्या दशावतारमध्ये आहे। तर अशी आमची आता 3री पिढी दशावताराची चालू आहे। तर तुमचा प्रवास आहे तो कुठून झाला आणि कसा झाला? मामा मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळ, या नाट्यमंडळात माझे वडील होते। त्यावेळी मी नाटक बघायला गेलेलो, एक लहानशी भूमिका घातली, मला ती मामा मोचेमाडकरांना आवडली आणि तिथूनच ते बोलले की आता तू माझ्याच कंपनीत थांब। तिथून माझ्या प्रवासाला सुरुवात झाली। पहिले मामा मोचेमाडकर, त्याच्यानंतर मग नाईक मोचेमाडकरमध्ये मालक जे बाबल नाईक यांनी मला मोठ्या मोठ्या भूमिका मोठ्या मोठ्या कलाकारात दिल्या आणि मला खरं दशावताराचं जे श्रेय मिळतं ते बाबल नाईक यांच्यामुळे, कारण त्यांनी विश्वासानं भूमिका घातल्या आणि त्या मी साकारल्या। त्याच्यानंतर वालावलकर, बाबी नारंग राष्ट्रपती पदक विजेते, त्यांचं मार्गदर्शन लाभलं। त्याच्यानंतर पारसेकर, मामा आजगावकर, चेनवणकर, नंतर बाबी कलिंगन, सुधीर कलिंगन, कलेश्वर आणि आता मी जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ शरद मोचेमाडकर प्रस्तुत याच्यामध्ये आता कार्यरत आहे। बरं, ही जी नवीन पिढी आहे ती दशावताराकडे आकर्षित होत आहे का आणि कशी आकर्षित होत आहे? नाही, जरूर। कसं आहे की पूर्वी आमच्या कलाकारांनी हालअपेष्टा सहन करून ही कला टिकवलेली आहे। जवळजवळ सिनेमा म्हणा, व्यावसायिक नाटक याचं आयुष्य मर्यादा कोणी सांगू शकतं, पण दशावताराची आयुष्य मर्यादा कोणी सांगू शकत नाही। 800 वर्षापूर्वीपासूनची ती आहे। रामदास स्वामींच्या दासबोधमध्ये सुद्धा दशावताराचा उल्लेख आढळतो। एवढी ही जुनी कला आहे आणि शिवाय ही कला जोपासताना ज्या आमच्या पूर्वीच्या कलाकारांनी हालअपेष्टा सहन केल्या, रात्रीची जागरणं केली, दिवसात चालणं, हे जे काही श्रम केले त्या श्रमाचा आज असं सार्थक झालेला आहे की आज खूप उंच शिखरावर ही कला पोचलेली आहे। त्यावेळी 9 ते 10 कंपन्या होत्या, आज 50 कंपन्या आहेत। तर आधुनिक काळात तुम्हाला दशावतार नाटकात काही बदल पाहायला मिळतो का? कसं आहे की दशावतार नाटकामध्ये बदल करावा लागला, कारण कसं आहे की 20 वर्षापूर्वी कॉलेजची मुलं किंवा काय असे जे नोकरदारी वर्ग हे तेवढे फारसे पाहत नव्हते आणि मग काहीतरी बदल हवा म्हणून आम्ही प्रभाकर पार्शेकर कंपनीत असताना स्वामी समर्थ हे आध्यात्मिक नाटक मी रंगभूमीवर आणलं। एवढा लोकांनी त्याला प्रतिसाद दिला, एवढा प्रतिसाद की त्याच्यानंतर मीराबाई, जनाबाई, शिर्डी माते पंढरपूर असे अनेक मी नाटकं रंगभूमीवर आणली। त्यानंतर नटसम्राट सुधीरजी कलिंगन यांनी शिर्डी माते पंढरपूर स्वतः ते साईबाबा करायचे, त्याने रंगभूमीवर आणलं। तर अशा या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षक वर्ग एवढा वाढला की आज जे काही दशावतार अवलंबून आहे ते पूर्ण रसिकांच्या आशीर्वादावर आणि प्रेक्षकांच्या पाठिंब्यावर। नाटकासाठी जे संवाद असतात ते तुम्ही कसे पाठ करतात? कसं आहे की दशावतारमध्ये जी कथा असते ही पुराणातून शोधून काढावी लागते। ती काढल्यानंतर एक नाटक बनवावं लागतं, नाट्यलेखन करावं लागतं, पण कथा पुराणातली असतात। मग आम्ही सर्व कलाकार एकत्र बसतो आणि ज्यानं कोणी ते नाटक काढलं असेल ती व्यक्ती ते नाटक समजावून सांगणार, 1-2 वेळ 4 वेळ, आणि त्यानंतर प्रत्येकाला भूमिका वाटली जाते। मग ज्याची भूमिका जी आहे तो ती उत्कृष्टपणे साकारतो, कुठलेही संवाद लिखित नसताना। याचं कारण दशावतारातील प्रत्येक कलाकार हा वाचक आहे। दशावतारात येण्यापूर्वीच त्या कलाकारानं पुराणांची माहिती आणि पुराणाचं भरपूर वाचन केलेलं असतं, यामुळे हे शक्य होतं। नाटक सुरू होण्याआधी तुमची काही वैयक्तिक तयारी वगैरे असते का? नाटक सुरू होण्यापूर्वी आता कसं स्वतःचा मेकअप आम्ही स्वतः करतो, त्यामुळे एक तास आम्हाला लागतोच, कारण आम्हाला मेकअप मॅन दुसरा नाही।
इतर जे काही आहे वेशभूषा रंगभूषा ही स्वतःच कलाकार करतात. त्यामुळे आम्हाला एक तास अगोदर तयारी करावी लागते नाटकाच्या. बरं, नाटकाच्या संदर्भातून तुम्ही एका जागेवरून दुसऱ्या जागेकडे जाता, म्हणजे महाराष्ट्रातून गोव्याकडे म्हणा किंवा कुठे वेगळ्या भागावर, तर त्या वेळेला तुम्ही तुमचे जेवण म्हणा की तुमचा प्रवास म्हणा हे सगळं कसं मॅनेज करता? कसं असतं की दूरचा ज्या वेळ प्रवास असतो, उदाहरणार्थ मुंबईमध्ये, आता इथं जाताना मार्गात आम्ही जेवण बनवतो वगैरे, पण तिकडे काय RTO वगैरे यांचा प्रश्न येत नाही, कारण महाराष्ट्र पडतं. महाराष्ट्रात आम्हाला कुठेही मुभा आहे. आणि शिवाय कलापथक म्हणून आम्हाला काही हे दिलेले आहे, म्हणजे प्रवास भत्ता कमी, म्हणजे जसं RTOच्या माध्यमातून. पण खरे आभार मानायचे तर गोव्याचे. गोव्यामध्ये आम्हाला प्रवास करायला सुद्धा दुसरं राज्य असल्यामुळे परमिशनची गरज असते, पण गोवा सरकार एवढं आमच्या पाठीशी आहे की आम्हाला कधी कुणीही अडवलेलं नाही आणि आम्ही नियमबाह्य जात नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दशावतार जेवढं सिंधुदुर्गात चालतं तेवढंच ते गोव्यामध्येही चालतं. गोव्याच्याही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि गोव्यातील जी देवस्थानं आहेत त्या देवस्थानाचा संबंध थेट दशावताराशी आहे. तिकडं होणाऱ्या जत्रा ज्या गोव्यात होतात त्या जत्रा दशावतार केल्याशिवाय पूर्ण होत नाही, एवढा दशावतार आणि गोव्यातील देवस्थानाशी संबंध आहे. बरं, तुम्ही नाटक आणि तुमचं बाकीचं जे घरातील काम असू द्या किंवा तुमचे कामधंदे ते कसे सगळे मॅनेज करतात? नाही, होतं ते कसं, बरेच कलाकार हे केवळ दशावतार करत नाही, दशावतारही करतात. कोणाचा काही वेगवेगळा व्यवसाय असतो, जसं माझी बागायती आहे, पण ते हँडल करूनच आम्ही करतो. आता दशावताराला खूप चांगले दिवस झालेले आहेत. नवरात्रीपासून ते मे एंडिंगपर्यंत सतत दशावतार चालू असतं. अलीकडे तर संयुक्त दशावतार नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून पावसात पण नाटकं असतात. पण होतं गणपतीच्या आणि लोकांच्या आशीर्वादानं सगळं ॲडजस्टमेंट होतं. बरं, नाटकाबरोबर तुम्ही चित्रपटात वगैरे काम केलं आहे का? हां, हे लोकांच्या आशीर्वादानं की मी बरीचशी नाटकं या रंगभूमीवर दशावतारात मी किमान 200 नाटकं आणलीत. दशावतारामध्ये पहिलं ट्रिक्सिनसुद्धा मीच आणलेलं आहे. दशावतारामध्ये लेडीज दशावतार, हिंदी दशावतार हे पण मीच आणलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट की याच्या माध्यमातून शॉर्ट फिल्म केली, त्याच्यानंतर 2-3 सिनेमा केले. शाली केला, अंकुश चौधरींचा देवामध्ये काम केलं आणि अलीकडेच जो दशावतार चित्रपट आलेला आहे दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर अशा मोठ्या दिग्गज कलाकारासोबत, त्यांच्यासोबतही मला अभिनय करण्याची संधी मिळाली आणि तो माझा अभिनय एवढ्या दिग्गज कलाकारांना आवडला. हे सर्व लोकांच्या आशीर्वादाची कृपा आहे. दशावतार करत असताना तुम्हाला असा अनुभव आला आहे, वेगळा असा अनुभव काय आला आहे का? हां, अनुभव पुष्कळ येतात. कारण कसं आहे, रात्रीच्या वेळी नाटक संपल्यावर घरी जावं लागतं, एकटे असतो, कुठं रानातून जाणं, किंवा गवे आले किंवा इतर कोणी रानटी जनावरं आली, पण असं कुठलंही संकट आलं तरी गणपती गजानन ज्याची आम्ही सेवा करतो तो आणि लोकांच्या आशीर्वादाने ते निभावलं जातं. संकट कधीच नाही. आणि मला पुरेशी माहिती मला वाटतं त्याच्याहून जास्त मिळाली असेल, तर तुम्हाला खूप आयुष्य आरोग्य मिळो हीच ईश्वराचरणी प्रार्थना. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. कसं आहे की आम्ही जी ही कला सादर करतो ही कलाच अशी आहे की आम्हाला लोकांच्या आशीर्वादाशिवाय आम्ही हे सादर करूच शकत नाही. कारण आमचा प्रवास कुठे असतो, मग रोज पाणी वेगळं, गाव वेगळं, हवामान वेगळं, पण या कलेची ताकदही तशीच आहे. कारण चित्रपटसृष्टी म्हणा किंवा टी व्हीच्या माध्यमातून सिरियल म्हणा, या पाहताना कुठंतरी तुम्हाला थोडंफार एखादा क्षण आवडणार नाही, लाजीरवाणा असेल, पण दशावतार ही एक अशी कला आहे की या कलेमध्ये पाहताना अगदी वृद्ध आजीपासून एकदम लहान मुलीसुद्धा अगदी ताटमानेनं पाहिल. कारण कुठलीही अश्लीलता नाही, तर आपली पूर्व संस्कृती आणि त्या पूर्व संस्कृतीतून समाजाला आम्ही दशावतारी कलेच्या माध्यमातून प्रबोधन करतो आणि हे समाज प्रबोधन असल्यामुळे ही कला टिकून आहे. तर आता तुम्ही जशी माझी मुलाखत घेतलात तसेच तुमचेही आशीर्वाद आम्हाला मिळू दे, सर्व रसिक प्रेक्षकांचे आशीर्वाद असू दे. कारण रसिक प्रेक्षक हे आम्हा कलाकारांचं भाग्य दैवत आहे, ज्यांच्या आशीर्वादावर आमच्या कलाकारांचं भवितव्य अवलंबून आहे. नमस्कार. माझं नाव निहिरा नितीन नाईक आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी दशावतार कलाकारी आहेत त्यांच्याशी मी संवाद साधणार आहे. तर सर्वात आधी तुमचा परिचय करून द्या. नमस्कार.
नमस्कार, माझं नाव यश जळवी, राहणार कुडाळ. तर आता आपण पाहतो की जेव्हा पुरुष महिलांची जेव्हा वेशभूषा करतो किंवा अभिनय करतो तेव्हा त्यात खूप असे म्हणजे बदल आपल्याला पाहायला मिळतात. तेव्हा ते तुम्ही कसे सामावून घेतात? खरं तर दशावतार नाटकामध्ये कधीही स्त्री कधी काम करत नाहीत. म्हणजे ही पूर्वीची एक परंपरा आहे आणि फार पूर्वीपासून दशावताराच्या उगमस्थानापासून पुरुषच स्त्री भूमिका करतात. आणि एका पुरुष मंडळीनं ज्यावेळी स्त्री भूमिका सादर करायची असते त्यावेळी त्याला म्हणजे अक्षरशः आपण एक म्हणजे त्या नाटकापुरतं किंवा त्या नाट्यप्रयोगाच्या दरम्यान आपण एक पुरुष आहोत हे पूर्णपणे विसरून आपण एक स्वतः स्त्री असल्यासारखं आपल्याला वावरावं लागतं. आणि स्वतः एक स्त्री असून स्त्रीच्या बोलण्यात, तिच्या चालण्यात, तिच्या हावभावात काय स्त्रीचं नाविन्य देता येईल हे सगळं अंगीकारावं लागतं आणि ते स्टेजवर सादर करावं लागतं. खरं तर एका पुरुषाने हे सादर करणं किंवा एक स्वतःला स्त्री समजून स्टेजवर वावर करणं हे अत्यंत कठीण आहे. आणि असं असूनसुद्धा दशावतारी पुरुष किंवा दशावतारी स्त्री कलाकार हे शिवधनुष्य पेलतात. आणि दशावतारी नाटकामधलं दशावतारी स्त्री पात्र हे नाटकाचं खूप एक चांगलं आकर्षण असतं. कारण एक मोठं आव्हान आहे स्त्री भूमिका करणं. म्हणजे तुम्ही रंगमंचावर एखादा स्त्री पात्र उभा राहिल्यानंतर तुम्ही म्हणजे अंदाजसुद्धा बांधू शकत नाहीत की हा समोर दिसणारा एक पुरुष आहे. असं त्या कलेमध्ये समरस होऊन, त्या भूमिकेमध्ये समरस होऊन आम्हा स्त्री कलाकारांना वावरावं लागतं. तुमच्या प्रवासाची जी सुरुवात आहे ती कुठून आणि कशी झाली? लहानपणापासून दशावतार कलेची आवड होती, पण या दशावतार क्षेत्रात असं व्यावसायिकदृष्ट्या मी काहीतरी काम करेन असं मी कधी स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता. पण जसजशी संधी मिळत गेली, म्हणजे एकदा आम्ही शाळेत असताना नाट्यप्रयोग केलेला. शाळेत नाट्यप्रयोग केल्यानंतर तो सगळ्यांना आवडला. मग आम्ही सगळ्या मुलांनी मिळून एक दशावतार नाट्यमंडळ काढायचं ठरवलं, म्हणजे लहान बाल दशावतार नाट्यमंडळ. मग त्या बाल दशावतार नाट्यमंडळातनं मी जवळजवळ वर्षभर भूमिका केल्या. म्हणजे आम्ही जेमतेम नाटकं करायचो. आणि त्यातून मग ज्यावेळी ओळख झाली तेव्हा वेगवेगळ्या कंपनीतनं बोलावणं येऊ लागलं. ज्यावेळी एखाद्या कलाकाराच्या बद्दल किंवा त्याच्याबदली जर भूमिका करायची असेल तर जावं लागायचं, बोलवायचे आवडीने, मग जायचो. मग असं करून एका कंपनीमध्ये ठराव केल्यानंतर म्हणजे एक व्यवसायच म्हणजे झाला तो माझा. आणि आज मला दशावतार क्षेत्रामध्ये 8 वर्ष झाली आहेत. मी दशावतार हा माझा व्यवसाय म्हणून करतोय किंवा दशावतार माझी कला जोपासतोय. नाटकाबरोबर तुम्ही सिनेमात वगैरे काम केलेलं आहे का? मी नुकताच आता प्रदर्शित झालेला दशावतार मराठी चित्रपटसृष्टीतला बिग बजेट आणि सध्या जोरदार थिएटरमध्ये ज्याची वाहवा आहे किंवा चर्चा आहे अशा दशावतार चित्रपटामध्ये, म्हणजे ज्या माझ्या कलेच्या आधारावर तो चित्रपट आहे त्या चित्रपटामध्ये मी स्वतः काम केलेलं आहे. दशावताराच्या म्हणजे माझ्या कलेच्या माध्यमातूनच मला ही आगळी वेगळी संधी मिळाली आणि दशावतार चित्रपटासारख्या एका मोठ्या बिग बजेट चित्रपटामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. तुमच्या दशावतार अभिनयातून तुम्ही नवीन पिढी जी आहे त्याला काय संदेश देणार? दशावतार ही आपली एक पारंपरिक लोककला आहे आणि ही लोककला जपणं हे आपलं कोकणवासियांचं किंवा आपल्या लोककलाकारांचं काम आहे. आणि म्हणून येणारी तरुण पिढी यांनी शिक्षण घेतलं पाहिजेच. मी सुद्धा एक शिक्षित आहे किंवा उच्च शिक्षित आहे, पण असं असूनसुद्धा मला माझी कला जोपासायला आवडते. तर मला असं वाटतं की आपल्या तरुण पिढीनं दशावताराला एक चांगला प्रेक्षक वर्ग दिला पाहिजे. कलाकार म्हणून या दशावतार क्षेत्रात उतरायला हरकत नाही, आवड जोपासायला हवी आणि या कलेचं, या परंपरेचं जतन केलं पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि पूर्वीचे कलाकार जे होते त्यांना शिक्षणाची तितकीशी जोड नव्हती, पण आपल्या कलेच्या जोरावर किंवा आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी दशावतार हा एका वेगळ्या उंचीला नेऊन ठेवला आहे. तर आता आपले हे जे तरुण कलाकार आहेत किंवा ही जी तरुण पिढी आहे यांच्या हाती तर शिक्षणाची जोड आहे, सोशल मीडिया आहे किंवा वेगवेगळी अशी प्रसारमाध्यमं आहेत किंवा आधुनिक तंत्रज्ञान आहे, ज्याचा उपयोग करून या दशावतार कलेला अधिक चांगले दिवस देण्याचा प्रयत्न ते निश्चित करू शकतात. म्हणून मला असं वाटतं की या तरुण पिढीने याकडे लक्ष देऊन आपली कला जोपासण्यासाठी नक्कीच प्रयत्न केला पाहिजे आणि आपल्या कलेचं जतन केलं पाहिजे.
तुमच्याशी बोलून खूप खूप बरं वाटलं खरं तर. आणि तुमच्या पुढील भूमिकांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला चांगलं आयुष्य आरोग्य मिळो हीच ईश्वराचरणी प्रार्थना. खूप खूप धन्यवाद. मला सुद्धा तुम्ही व्यक्त होण्याची संधी दिलात, मन मोकळेपणाने माझ्याशी बोललात, माझ्या कलेविषयी जाणून घेतलात, त्याबद्दल मी तुमचे खूप आभार मानतो. नमस्कार, माझं नाव निहिरा नितीन नाईक आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी आज दशावतारीचे कलाकार आहे त्यांच्याशी संवाद साधणार आहे. तर आमच्या बरोबर आज एक उत्कृष्ट असे दशावतार कलाकार आहेत. तर त्यांची ओळख. माझं नाव रत्नाकर बाबूराव मांजरेकर, मुक्काम पोस्ट मळगाव, तालुका सावंतवाडी. तुमच्या प्रवासाची सुरुवात जी आहे ती कशी आणि कुठून झाली? एके दिवशी आमच्या गावात काही मंडळी त्यांनी सामाजिक नाटक काढलं होतं आणि सामाजिक नाटक काढल्यानंतर सुरुवात सामाजिक नाटकापासून झाली माझी. त्यांच्याकडे म्हणजे ऐनवेळी जो कोण विलन करणारा माणूस होता त्याचं काहीतरी काम दुसऱ्या गावात आल्यानंतर त्याला येता आलं नाही. मग त्यांनी मला बोलवलं तिकडे आणि त्यांनी मला सांगितलं की अशी एक भूमिका आहे, विलन करायला पाहिजे. मग त्या नाटकात मी पहिल्यांदा विलन केला. मी शाळेपासून कधी स्टेजवर उभं राहिलो नव्हतो, पण त्या सामाजिक नाटकात मी पहिल्यांदा उभं राहिलो आणि तिथून मग सुरुवात झाली. मग सामाजिक नाटकांचा जास्त खर्च यायला लागला म्हणून मग आम्ही दशावताराला सुरुवात केली. आमच्या गावातच आमची कंपनी होती, महापुरुष दशावतार नाट्य मंडळ मळगावची. त्याच्यातनं मग हळूहळू आम्ही पुढे आमचा प्रवास आम्ही करत गेलो. मग अनेक कंपन्यामध्ये काम केलं. कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, बाबी कलिंगण, त्याच्यानंतर मग आरोलकर, मामा मोचेमाडकर, वालावलकर, नाईक मोचेमाडकर, पारसेकर आणि यंदा मी या चंदवनकर दशावतार नाट्य मंडळ मालक देवेंद्र नाईक या कंपनीत आहे. तर या नाटकात तुम्ही स्त्री भूमिका करत आहात. तर आपण पाहतो की पुरुष जेव्हा स्त्री भूमिका करतो तेव्हा ते खूप अवघड असतं, तसं सोपं असं नसतं. त्यावरून तुम्हाला काही बोलायचं आहे का? आहे ना, स्त्री भूमिका करणं फारच अवघड असतं. कारण पुरुष वेश बाजूला ठेवून स्त्री वेश संपूर्ण परिधान करावं लागतं. म्हणजे जे स्त्रीचे अलंकार आहेत ते सर्व परिधान करावे लागतात. केस नीटनेटके बांधावे लागतात, म्हणजे साडी वगैरे व्यवस्थित टापटीप नेसावं लागतं. नाहीतर कसं आम्ही स्टेजवर उभं राहिल्यानंतर जर वाकडं तिकडं असं कधी दिसलं तर लोक म्हणायला साडी नेसता येत नाही. म्हणजे सगळं नीटनेटकं करूनच जावं लागतं. म्हणजे नीटनेटकेपणा महत्त्वाचा असतो सर्व गोष्टीत स्त्रीवेश धारण करीत असताना. तुम्ही हे जे नाटकातील जे संवाद आहेत ते कसे म्हणजे पाठ वगैरे करता? तुमची स्क्रिप्ट वगैरे नसते? नाही, स्क्रिप्ट वगैरे काही नसते. आमची स्क्रिप्ट वगैरे काही अशी नसते भाषणाची. फक्त एखादा दिग्दर्शक असतो, ते पूर्ण नाटक बोललं जातं सगळ्यांना असं बसून. आम्ही संपूर्ण नाटक बोलतो. मग बोलल्यानंतर प्रत्येकाने आपापली बाबा भूमिका काय आहे त्याचा प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. आणि आपल्याबरोबर आता बाबा कोण आहे मग त्याला बरोबर घेऊन दोघांनी ते आपापसात बसून मग ते आम्ही भाषण एकमेकांना बसवतो आणि मग तसं आम्ही तिकडे ते सादरीकरण करतो. तर नाटकासोबतच तुमचा काही व्यवसाय किंवा धंदा असं काही आहे का? हो, आहे ना. म्हणजे फावल्या वेळात चतुर्थीच्या वेळेला गणपतीचं काम करणं, त्याच्यानंतर मग जर वेळ मिळाला तर पेंटिंगच्या कामाला जाणं, कारण माझा भाऊ पेंटिंगचे कामं करतो. मग त्याच्यावर त्याला जरा हेल्प करायला जाणं, असं जोड व्यवसाय असं थोडाफार करतो आम्ही. तर नाटकाच्या माध्यमातून किंवा एक कलाकार म्हणून तुम्ही नवीन पिढीला काय संदेश देऊ इच्छिता? नवीन पिढीने आजकाल म्हणजे वाचन केलं पाहिजे. वेगवेगळी महाभारत, रामायण पुस्तकं वाचली पाहिजे आणि त्या पुस्तकातून किंवा असं आपणाला जर नाही कोण जर माहितगार असेल तर त्यांच्याकडून त्यांनी ते घेतलं पाहिजे. म्हणजे चांगलं असं घेतलं पाहिजे आणि ते सादरीकरण व्यवस्थितपणे स्टेजवर सादर केलं पाहिजे. अजून असा काही तुम्हाला नाटकात वेगळा असा अनुभव वगैरे आला आहे असा? हो, अनुभव म्हणजे बरीच वर्ष झाली काम करत असताना कामावरूनच मी पडलो होतो. स्लॅबवरून खाली पडलो होतो. त्यावेळी मी सेंटरिंगच्या कामाला जायचो आणि स्लॅबवरून खाली पडलो होतो. पण तरी पण त्या गणपतीने मला सावरलं. त्या मालकाने डॉक्टरकडे वगैरे नेलं. तरी पण त्या रात्री मी 2 नाटकं केली. एक 7 वाजता नाटक, हनुमान जयंती होती, 7 वाजता एक नाटक होतं आणि त्याच्यानंतर 10 वाजता एक नाटक होतं. त्याने कसं करून घेतलं मलाच काही समजलं नाही. म्हणजे त्यावेळी मला ज्यावेळी जायचा वेळ आला ना नाटकाला, त्यावेळी मला माझं काही दुखतं असं काय होतं मला काहीच समजलं नाही. त्या गणपतीनेच करून घेतला. हा फार मोठा चमत्कार. म्हणजे व्यवस्थित मला काही झालं नाही त्या दिवशी, म्हणजे काही वाटलं नाही. नंतर मग थोडाफार त्रास झाला, पण त्यावेळी मला
मला माहीत होतं की माझं ध्येय काय आहे, तर नाटकाला जायचं, कुणाला फसवायचं नाही. वेळ दिलेला आहे म्हणजे त्याच्याकडे जायलाच पाहिजे. मग त्याच्याकडे मी गेलो. सावंतवाडीत एक नाटक होतं आणि त्याच्यानंतर आरोंद्यामध्ये एक नाटक होतं. ती मी दोन्ही नाटकं केली, सक्सेसफुल झाली त्या गणपतीच्या कृपेने. तर तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. तुम्ही तुमचा जो मोलाचा वेळ आहे तो आम्हाला दिला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्या पुढील भूमिकांसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला खूप चांगलं आयुष्य आरोग्य मिळो हीच गणपती चरणी प्रार्थना. धन्यवाद.